गण्या आणि सोन्याची पिशवी. एका अंधाऱ्या रात्री गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर एक वृद्ध माणूस घाबरून धावत होता. त्याच्या हातात एक जुनी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये त्याच्या आयुष्याची सगळी कमाई होती. पण अचानक मागून दोन चोर त्याचा पाठलागा करू लागले होते. वृद्ध माणूस धावत धावत घाबरला आणि धावताना त्याच्या हातून ती पिशवी खाली पडली. त्याला कळलंच नाही आणि तो पुढे पळतच राहिला. सकाळ झाली, सूर्य उगवला आणि त्या छोट्या गावात नवा दिवस सुरू झाला. त्या गावात राहत होता एक गरीब पण खूप मेहनती शेतकरी. नाव होतं गण्या. गण्याच्या घरी त्याची बायको लक्ष्मीबाई, आई चंपाबाई आणि दोन लहान मुलं टिंकू आणि भोलू राहत होते. घर गरीब होतं पण प्रेम खूप होते. थोड्या वेळाने गण्या घरी परततो. लक्ष्मीबाई भाकरी बनवत असते. टिंकू आणि भोलू यांचं दोघांचं भांडण चालू असते. भोलू रडत म्हणतो, आई, टिंकूने माझी भाकरी खाल्ली. लक्ष्मीबाई उदास होऊन म्हणते, घरात फक्त 2च भाकऱ्या उरल्या आहे. हे ऐकून मला शांत होतो. तो मनात विचार करतो, अरे देवा, माझा कुटुंबाची मदत कधी करणार? सकाळी गणेश शेतात काम करत होता. तेवढ्यात त्याचा मित्र रामू आला. रामू म्हणाला, अरे गण्या, इतकं काम करूनही पैसा नाही. आपलं नशीब कधी बदलणार? तेवढ्यात भिक्या हसत म्हणतो, अरे रामू, काम कमी आणि नशीब जास्त पाहिजे. रामू बैलाला कामाला लावण्याचा प्रयत्न करत होता, पण बैल हलतच नव्हते. रामू त्याला ढकलतो आणि अचानक बैल धावायला लागतो. रामू थेट चिखलात पडतो. गण्या आणि भिक्या जोरात हसू लागतात. गण्या शेतातून घरी जात होता. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला त्याला एक जुनी पिशवी दिसली. गण्याने ती उचलली आणि जपून उघडली. आत पाहिलं तर तो थक्क झाला. त्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने आणि खूप सारे पैसे होते. तेवढ्यात रामू तिथे आला आणि रामू म्हणाला, अरे गण्या, आता आपलं नशीब बदललंय. भिक्या म्हणाला, कदाचित कुणाची असेल. तो पिशवी घेऊन घरी आला. घरी लक्ष्मीबाईंनी ती पिशवी पाहिली आणि तीही पाहून आश्चर्यचकित झाली. टिंकूने आनंदाने म्हणाला, बाबा, आपण आता मोठं घर घेऊया. भोलू म्हणाला. मला मोठी सायकल हवी. तेवढ्यात चंपाबाई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, दुसऱ्याचं धन आपण ठेवू नये. त्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही. गण्या विचारात पडला. ते उठवर फिरत असते. ती लोकांना विचारत होते, मला पिशवी सापडली का कुठं? रामू घाबरून गण्याला म्हणाला, अरे, ते चोर आहेत. चोर गण्याच्या घराजवळ आले. गण्याने पटकन पिशवी लपवली. चोर गण्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. रामूने काठी घेऊन उभा राहिला. भिक्या चोरावर पाण्याची बादली फेकतो. चोर घसरून पडतात आणि रामू चोराला पकडतो पण स्वतःच पडतो. गावकरी धावत येतात. चोर पळून जाते. गण्या म्हणतो, ही पिशवी तिच्या खऱ्या मालकाला परत केली पाहिजे. गावात घोषणा केली जाते, ही पिशवी ज्याची हरवली असेल तो गण्याकडून घेऊन जावे. थोड्या वेळाने वृद्ध माणूस रडत रडत येतो आणि तो म्हणतो, मी माझ्या लेकीच्या लग्नासाठी काही मोजून ठेवली होती आणि ती माझ्याच्यानं हरवली आहे. गावकरी म्हणतात, ही तुझी आहे म्हणून तू साबित कर. वृद्ध माणूस आतल्या सगळ्या वस्तू सांगतो. गण्या पिशवी त्याच्या हातात देतो. वृद्ध माणूस रडायला लागतो आणि तो म्हणतो, आजच्या काळात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस पाहिला नाही. तो गण्याला बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो, पण गण्या म्हणतो, मला काहीच नको. तुमचं हरवलेलं मिळालं हेच पुरेसे आहे.
गावाचे सरपंच पुढे येतात आणि ते म्हणतात, गण्या, तू गावाचा अभिमान आहे. गावकरी मिळून गण्याला नवीन बैल देतात, बियाणे आणि थोडेसे पैसे देतात. आनंदाने उड्या मारतात. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. चंपाबाई हसून म्हणतात, प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही. त्या दिवशी गण्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात खरंच सुख परत आलं. प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा शेवटी नेहमीच फळ देत.